एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्यांचा उपयोग मनातील आनंद, आश्चर्य, भीती इत्यादी भावनांची तीव्रता व्यक्त करण्यासाठी केला जातो. एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात बहुधा व्हॉट अ किंवा हाऊने झालेली असते व शेवटी उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लामेटरी मार्क असते. व्हॉटच्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सची रचना पुढील प्रमाणे असते. व्हॉट अ किंवा ॲन, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह विशेषण, त्यानंतर नाऊन, त्यानंतर सब्जेक्ट आणि वर्ब आणि सर्वात शेवटी एक्सक्लामेटरी मार्क. उदाहरणार्थ व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज या वाक्यामध्ये व्हॉट अ या शब्दानंतर ब्युटिफुल हे विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह आले आहे, त्यानंतर फ्लॉवर हे नाऊन आले आहे, तर त्यानंतर इट हा सब्जेक्ट तर इज हा वर्ब आलेला आहे, सर्वात शेवटी एक्सक्लामेटरी मार्क आलेले आहे. व्हॉट अ कोइन्सिडन्स एक्सक्लामेटरी मार्क या वाक्यात व्हॉट अ नंतर फक्त कोइन्सिडन्स हे नाऊन आले आहे, म्हणजेच एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह, सब्जेक्ट आणि वर्ब नसेल तरीही एक्सक्लामेटरी सेंटेन्सची रचना होते. एक्सक्लामेटरी सेंटेन्सची अजून काही उदाहरणे पाहू. व्हॉट अॅन इंटरेस्टिंग स्टोरी इट इज, किती मनोरंजक गोष्ट आहे ही. व्हॉट अॅन आयडिया, काय कल्पना आहे. व्हॉट अ लेझी बॉय यू आर, किती आळशी मुलगा आहेस तू. अशा प्रकारची वाक्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्सची असतात. हाऊच्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सची रचना पुढील प्रमाणे असते. हाऊ, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण किंवा क्रियाविशेषण ॲडव्हर्ब, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर वर्ब आणि सर्वात शेवटी एक्सक्लामेटरी मार्क. हाऊ लेझी शी इज, किती आळशी मुलगी आहे ती. या वाक्यात हाऊ नंतर लेझी हे विशेषण ॲडजेक्टिव्ह आले आहे, तर शी हा सब्जेक्ट आहे व इज हे वर्ब व सर्वात शेवटी एक्सक्लामेटरी मार्क आलेले आहे. हाऊने सुरू होणाऱ्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सची उदाहरणे पाहूया. हाऊ लाऊडली यू शाउट एक्सक्लामेटरी मार्क, किती मोठ्याने ओरडतोस तू. हाऊ हॅपी शी इज एक्सक्लामेटरी मार्क, किती आनंदी आहे ती. हाऊ ब्युटिफुल दिस सिटी इज एक्सक्लामेटरी मार्क, किती सुंदर शहर आहे हे. याशिवाय काही एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आणि वर्बचा वापर केलेला नसतो. उदाहरणार्थ हाऊ डेंजर, किती भयानक. हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर. या वाक्यांमध्ये सब्जेक्ट आणि वर्बचा वापर केलेला नाही. याशिवाय सचचा वापर करून सुद्धा काही एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवता येतात. उदाहरणार्थ ही इज सच अ फूल, खूपच मूर्ख माणूस आहे तो. ही इज सच अ नाईस बॉय, तो खूपच छान मुलगा आहे. सच अ ब्युटिफुल फ्लॉवर, खूपच सुंदर फूल. अशा प्रकारची वाक्ये आपल्याला सचचा वापर करून पण बनवता येतात.